इम्तियाज जलील यांचे संजय शिरसाटांवर गंभीर आरोप। त्र्यंबकेश्वरमध्ये 5 स्टार हॉटेलचं बांधकाम, संभाजीनगरात शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या, जलील यांचा निशाणा। तर जलील यांच्या आरोपांकडे लक्ष देत नाही शिरसाटांचं प्रत्युत्तर। बच्चू कडू यांच्या आंदोलनावर लवकरच तोडगा काढणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। बावनकुळे प्रशासनाच्या माध्यमातून निश्चित तोडगा काढतील, फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचं 4 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन, कडूंची तब्येत खालावली तर प्रहार संघटनेची मंत्रालयाबाहेर आक्रमक निदर्शन। पिताश्री नारायण राणेंची मुलगा नितेश राणेंना समज, मुख्यमंत्री कुणाचा बाप नसतो, तो जनतेचा सेवक असतो। अखेर नारायण राणेंनी मुलाचे कान टोचले। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानासमोर पहिल्यांदा झळकला आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंचा एकत्र फोटो असलेला बॅनर। वाढदिवसानिमित्त दोघांनाही एकाच बॅनरमधून शुभेच्छा। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची नवी रणनीती, उपनेत्यांवर विधानसभा निहाय जबाबदाऱ्यांचं वाटप। सचिन अहिर, अमोल कीर्तीकर, नितीन नांदगावकर, विलास पोतनीसांसह 12 जणांवर विशेष जबाबदारी। मालवणच्या राजकोटमधील शिवसृष्टी आराखड्याच्या आर्थिक तरतुदीला मान्यता, पालकमंत्री नितेश राणेंच्या मागणीला यश। राजकोटमध्ये उभारली जाणार भव्य शिवसृष्टी। जगातील सर्वोत्तम ब्रेकफास्टच्या यादीत महाराष्ट्राची मिसळ 9व्या स्थानी। मिसळीसोबतच भारतातील छोले भटुरे आणि पराठ्याचाही जगात सन्मान। नागपूर शहरात AI आधारित सिग्नल यंत्रणा, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपयोग होणार। सिग्नलवरच्या सूचनाही मराठीत दिसणार। घसरणीनंतर चांदीच्या दरात पुन्हा 2200 रुपयांची वाढ, चांदीचे दर 1,07,200 रुपयांवर, तर सोन्याच्या भावात 200 रुपयांची घसरण होऊन सोनं 96,000 पुण्यातील गंगाधाम चौकात ट्रक आणि दुचाकीचा अपघात, दुचाकी चालवणाऱ्या महिलेचा मृत्यू। 2 नामांकित डॉक्टर महिलांचे AIच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ बनवल्याचं समोर। साताऱ्याच्या कराडमधील धक्कादायक घटना, कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नागाने गिळला घरातील भला मोठा चाकू, कर्नाटकच्या कारवारमधील प्रकार। अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर चाकू पोटातून बाहेर काढण्यात यश, सापाला नैसर्गिक अधिवासात सोडलं। एलन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वादावर अखेर पडदा, डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल केलेल्या काही पोस्टबद्दल मस्क यांच्याकडून दिलगिरी व्यक्त।